विद्यार्थी मित्रांनो, मिथिल IAS अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेचा एक खूप महत्त्वाचा घटक राज्यघटनेची मूलभूत संरचना याला डिस्कस करणार आहोत. राज्यघटनेची मूलभूत संरचना द्यायच्या आधी न्यायपालिका आणि कार्यपालिका यामध्ये जो संघर्ष झाला होता त्याबद्दल आजचं आपलं बेसिकली डिस्कशन आहे. प्रॉबेबली तुम्ही याबद्दल ऐकलंही असेल किंवा वाचलंही असेल, पण त्याची अजून डिटेल माहिती तुम्हाला या सेशन मधून मिळेल. ठीक आहे. या सेशन मध्ये यायच्या अगोदर जे मागचे सेशन आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत असं मानून मी पुढचं सेशन कव्हर करते. हे इंटरलिंक सेशन आहे, इंटरकनेक्टेड सेशन आहे. मागच्या सेशन मध्ये आपण घटनात्मकता, कॉन्स्टिट्यूशनलिझम, त्याच्याच बरोबर संवैधानिक नैतिकता, दॅट इज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी याबद्दल चर्चा केली होती. आता हे लक्षात घ्या की हे सगळं लागू करताना ऑब्वियस आहे की शासनाला कधी कधी खूप एखाद्या वेगळ्या परिस्थितीमधून जावं लागतं किंवा बेसिकली अशा परिस्थिती निर्माण होतात की जिथे न्यायपालिकेबरोबर संघर्ष उत्पन्न होतात. आणि न्यायपालिकेबरोबर संघर्षाचा काय अर्थ आहे, आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं होतं की सर्वोच्च न्यायालय हे रक्षण करता किंवा संरक्षक आहे कशाचा, भारतीय राज्यघटनेचा, बरोबर आहे. मग राज्यघटनेमध्ये काही तरतुदी ज्या आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचा विवाद निर्माण होतो. आता या तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत हे एकदा पाहून घेऊया. बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये जो भाग 3 आहे यात मूलभूत हक्कांचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. ओके. आणि आपल्या राज्यघटनेचा जो भाग 4 आहे यात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याबद्दल डिस्कशन केलेलं आढळतं. ओके. आता यातले काही आर्टिकल जे आहेत, जसं आर्टिकल 39. आर्टिकल 39 म्हणतं की राज्य व्यवस्थेचं किंवा शासन व्यवस्थेचं हे कर्तव्य असेल की एक जस्ट सोसायटी, एक न्यायपूर्ण वाटणी असलेली सोसायटी, असा समाज निर्माण करायचा. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही बघितलं तर A, B, C आणि अशा प्रकारचे अजून प्रावधान दिलेले आहेत. आता A मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक नागरिकांमध्ये महिला आणि पुरुष जर असतील तर यांना समान परिस्थिती किंवा समान कार्याची परिस्थिती निर्माण करून द्यायची शासन व्यवस्थेची जबाबदारी. B मध्ये म्हटलेलं आहे इक्विटेबल अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, हा ना. यांनी म्हटलेलं आहे की आपली जी संसाधनं आहेत त्याची वाटणी जी आहे किंवा विभागणी जी आहे ही न्यायपूर्ण पद्धतीने व्हायला पाहिजे. सी मध्ये म्हटलेलं आहे की आर्थिक न्याय. आता आर्थिक न्याय हे जी संकल्पना होती ही बेसिकली पंडित जवाहरलाल नेहरूंची संकल्पना होती. ठीक आहे. यामध्ये यांनी म्हटलेलं काय आहे, यांनी म्हटलेलं आहे की काहीही आर्थिक क्रिया ज्या होतील त्या आर्थिक क्रियांचा परिणाम समाजावर अन्यायपूर्ण विभागणी किंवा से इनजस्टिस होऊ नये अशा प्रकारची विभागणी व्हायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत हे लक्षात घ्या की DPSP मध्ये किंवा राज्यनीतीची जी राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की शासन व्यवस्थेमध्ये कल्याणकारी राज्य निर्माण करायचं. ठीक आहे. आता ब्रिटिशकालीन भारत जर आपण बघितला तर आपण बघतो की भारतात आर्थिक विषमता भरपूर होती. आणि आर्थिक विषमता कशा प्रकारे होती, आर्थिक विषमता अशा प्रकारे होती की खूप सगळे श्रीमंत आणि खूप जास्त गरीब असा वर्ग, दोन्ही प्रकारचे वर्ग अस्तित्वात होते. श्रीमंत वर्ग जे होते यामध्ये कोण कोण होते, सगळ्यात महत्वाचे होते जमीनदार, लँडलॉर्ड्स. आणि हे लँडलॉर्ड्स जे होते हे कसे होते, हे ब्रिटिशांना इमानदार असलेले. काही जमीनदार ऑल्दो स्वातंत्र्य संघर्षात देखील सामील झाले होते, पण काही जमीनदार जे होते यांच्याकडे अमाप संपत्ती होती, प्रचंड संपत्ती होती. काही जे होते हे पीझंट्स होते. पीझंट्स म्हणजे भूमिहीन कृषक. काही छोटे कृषक होते, काही अगदीच गरीब किंवा अगदीच दुर्बल घटक. अशा प्रकारचा समाज व्यवस्था आपल्याला इथे दिसत होती. आता राज्यासमोर समस्या ही होती की जर आपल्याला कल्याणकारी राज्य निर्माण करायचंय आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला संसाधनांची इक्वल विभागणी करायची, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस इक्विटेबल करायचे, तर काय करावं लागेल,
की या जमीनदारांकडून किंवा हा जो श्रीमंत वर्ग आहे यांच्याकडून संसाधनं घेऊन गरिबांमध्ये त्यांची पुनर्वाटणी करावी लागेल. लक्षात येत आहे? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम कुठे निर्माण झाला? हे जे मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क अतिशय महत्वाचे होते. आता हे महत्वाचे का होते किंवा आहेत, अजूनही महत्वाचे आहेत. आणि का आहेत? कारण भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, सरनामा, यामध्ये म्हटलेलं आहे आम्ही भारताचे लोक या भारताला सार्वभौम किंवा संपूर्ण प्रभुत्व संपन्न राज्य बनवण्याचा प्रयत्न करू. आता याचा अर्थ काय आहे की भारतीय राज्यघटनाच्या अधिकाराचे स्रोत किंवा शक्तीचे स्रोत जे आहेत हे भारतीय नागरिक आहेत. बरोबर आहे? आता भारतीय नागरिक आहेत जे शक्तीचे सोर्स आहेत आणि अशा नागरिकांचे मूलभूत हक्क हे अतिशय महत्वाचे असतील. लोकशाही टिकवण्यासाठी शासन व्यवस्थेवर कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि शासन व्यवस्थेवर कंट्रोल करण्यासाठी भाग 3 मध्ये आहेत मूलभूत हक्क. या मूलभूत हक्कांमध्ये एक आर्टिकल आहे, आर्टिकल 19. आपण केशवानंद भारती केसच्या अगोदर बद्दल बोलतोय. ठीक आहे? आता हे लक्षात घ्या की या आर्टिकल 19च्या प्रोव्हिजन F1 मध्ये 19F1 मध्ये हे प्रोव्हिजन होतं की संपत्ती तुम्ही विकत घेऊ शकता, दान देऊ शकता, अमाप संपत्ती तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. बरोबर आहे? बेसिकली दिस वॉज राईट टू प्रॉपर्टी, संपत्तीचा अधिकार होता. यामध्ये एक आर्टिकल होतं, आर्टिकल 31. या आर्टिकल 31 मध्ये हे लिहिलं होतं की राज्य, आता हे राज्य म्हणजे सरकार, आर्टिकल 12 मध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे स्टेटची, ते स्टेट, राज्य कोणत्याही नागरिकांकडून त्यांची संपत्ती हिरावून घेऊ शकणार नाही जोपर्यंत टर्म आहे, जोपर्यंत टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड. ठीक आहे? जोपर्यंत ती संपत्ती किंवा अशा प्रकारचं कार्य देशहितासाठी केलं गेलं नसेल. ठीक आहे? इथपर्यंत ही कहाणी थांबलेली नाहीये. यामध्ये हे सांगितलेलं आहे की जर अशा प्रकारे संपत्ती हिरावून घेतली तर तुम्हाला त्याचं योग्य कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल. कॉम्पेन्सेशन, बरोबर आहे? म्हणजे जमिनीची प्रॉपर किंमत तुम्हाला द्यावी लागेल किंवा त्याचा मोबदला तुम्हाला इथे द्यावा लागेल. हे दोन आर्टिकल जे होते हे एकमेकांमध्ये कॉन्फ्लिक्ट करणारे आर्टिकल आपल्याला दिसतात. ठीक आहे? या वेळेला आपण आता राज्यघटना जेव्हा निर्माण झाली तिथपासून कहाणी सुरू करूया. राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळेला 1949 है ना, 1949 मध्ये जी घटना समिती होती त्यामध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे लोक किंवा वेगवेगळ्या विचारधारांच्या सदस्यांचा समावेश होता. गांधीवादी, उदारवादी, समाजवादी विचारधारांची लोक यात बेसिकली होते. आणि त्यामुळे काय झालं की अशा प्रकारचे इंटर कॉन्फ्लिक्टेड आर्टिकल्स निर्माण झाले आणि त्यामुळे शासन व्यवस्था संकटात येत होती. 1951 मध्ये पंतप्रधान होते नेहरू किंवा जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. आता पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांचा जो प्रिन्सिपल होता किंवा त्यांची जी बेसिकली कार्य करायची पद्धती होती, त्यांचा जो आदर्श होता तो हा होता की आर्थिक न्याय याच्या आधारावर समाजाचं रचना व्हायला पाहिजे किंवा समाजवादी व्यवस्था जी आहे ही आर्थिक समाजवाद है ना, इकॉनॉमिक सोशलिझम या प्रिन्सिपलवर पंडित जवाहरलाल नेहरूंचं कार्य होतं. आता इकॉनॉमिक सोशलिझमसाठी यांनी काय केलं की इथे जे लँडलॉर्ड्स होते त्यांच्या जमिनी जप्त करून गरिबांमध्ये पुनर्वाटणी करायला सुरुवात केली. सगळे आता बघा, तुमच्याकडे कितीही मोठी लँड असेल, कितीही मोठी एकर्स मध्ये तुमची संपत्ती असेल, पण तरीही जर त्याचा एक छोटासा तुकडा जरी हिरावून घेतला तरी ऑब्वियस आहे की जे सामान्य व्यक्ती आहेत किंवा श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांचे अधिकार दुखावले जात होते. आणि हा मूलभूत हक्क होता, मूलभूत अधिकार होता. तुम्हाला अजून एक आर्टिकल आठवत असेल, आर्टिकल 32. आणि मग याच्यात हे म्हटलेलं आहे की हा संवैधानिक उपचारांचा अधिकार आहे. बरोबर आहे? यामध्ये हे म्हटलेलं आहे की जर तुमच्या मूलभूत हक्कांना हिरावून घेतलं जात असेल तर नागरिक या हक्कांची मागणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. आर्टिकल 226 हायकोर्ट. पण सुप्रीम कोर्टात सुद्धा डायरेक्ट जायची मुभा तुमच्याकडे होती
आणि मग या अनुषंगाने काय झालं की जितके लँडलॉर्ड्स होते ते सगळे पोचले सुप्रीम कोर्टमध्ये की आमचा मूलभूत हक्क इथे हिरावला जात आहे. आता सर्वोच्च न्यायालयासमोर पेच निर्माण झालं, एक संकट निर्माण झालं. सर्वोच्च न्यायालयासमोर संकट का निर्माण झालं? कारण प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू, बरोबर आहे. याच्याच बरोबर जे बाकीचे मंत्रिमंडळाचे सदस्य होते हे खूप महत्वाचे व्यक्ती होते. आणि एक लक्षात घ्या की यामध्ये आपण इतिहासाचं उदाहरण घेऊया की जेव्हा दिल्लीचं तख्त कमजोर झालं, मुघल कमजोर झाले, तेव्हा जे रिजनल पॉवर्स होते, फॉर एक्झाम्पल पंजाब, अवध, राजपूत, है ना, याच्याच बरोबर बंगाल, दक्षिणेकडे मराठे, हे मजबूत होत गेले. याचा अर्थ काय आहे की जेव्हा केंद्र मजबूत असेल तेव्हा बाकीच्या सगळ्या सत्ता असतात त्या कमजोर असतात. आणि जेव्हा केंद्र कमजोर असेल किंवा केंद्र अशक्त होत असेल तेव्हा बाकीच्या ज्या पॉवर्स आहेत त्या मजबूतीने आपलं डोकं वर काढतात. पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू, जे खूप महत्वाचे व्यक्ती होते. त्यामुळे न्यायपालिका बेसिकली कार्यपालिकेबरोबर संघर्ष घेऊ इच्छित नव्हती म्हणा किंवा ते विवाद निर्माण करू इच्छित नव्हते. ओके, अशा प्रकारची सगळ्यात पहिली केस जी निर्माण झाली. आता याच्या अगोदर काय झालं होतं बघा, याच्या अगोदर हे झालं की अशा प्रकारचा विवाद टाळण्यासाठी 1951 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाने 9व्या अनुसूचीचं निर्माण केलं, 9वं परिशिष्ट निर्माण केलं. आणि 9वं परिशिष्ट निर्माण करून काय केलं की जे मुद्दे लोककल्याणासाठी आणले गेलेले आहेत किंवा असे अधिनियम जे लोककल्याणासाठी आणले गेलेले आहेत पण मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत आहेत, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार आहे, ते मुद्दे 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आले किंवा 9व्या परिशिष्टात टाकण्यात आले. आणि पुढे हे लिहिलं की 9व्या परिशिष्टात सामील झालेल्या विषयांवर न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकणार नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू नॉट पॉसिबल. आलं लक्षात? याचा अर्थ असा की आता जर तुमच्या संपत्तींचा हिरावणी झालेली आहे किंवा हिरावून घेतले गेलेले आहेत, काढून घेतले गेलेले आहेत संपत्ती, आणि कशासाठी काढून घेतलेले आहेत? आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाहीत. कॉन्फ्लिक्ट संपला. जे जमीनदार होते ते सगळे त्रासले. सरकार आपलं कार्य करत होती, न्यायपालिकेला पुनर्विलोकनाचा अधिकारच नव्हता. आता सगळे जे लँडलॉर्ड्स होते ते त्रस्त झाले होते कारण त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात होत्या. आणि मग अशा प्रकारचा सगळ्यात पहिला विवाद समोर आला आणि हा विवाद होता शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस समोर आली. भारत संघ 1951. या केसमध्ये शंकरी प्रसाद कोण होते? शंकरी प्रसाद होते लँडलॉर्ड, जमीनदार होते. ठीक आहे. आणि या सगळ्या जमीनदारांनी मिळून खूप सगळे वकील अपॉइंट केले. या वकिलांनी खूप जास्त डोकं लावलं की कसं करणार आणि फायनली यांना एक नवीन अँगल मिळाला. नवीन अँगल काय होता बघा. या शंकरी प्रसाद केसमध्ये हे म्हटलं की जे राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल 13 आहे, अनुच्छेद 13, या अनुच्छेद 13 मध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत. याचा जो पहिला भाग आहे तो काय म्हणतो? तो म्हणतो की छायावादाचा सिद्धांत. आता छायावादाचा सिद्धांत काय आहे हे तुम्हाला तेव्हा सांगेन जेव्हा मूलभूत अधिकार आपण शिकू. डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स याला म्हणतात, ज्याचा या केसशी काही संबंध नाही म्हणून आपण याबद्दल डिस्कशन टाळूया. ठीक आहे. जे आर्टिकल 2 होतं त्यांनी म्हटलं बघा, आर्टिकल 2 मध्ये हे म्हटलं होतं की आर्टिकल 13 मध्ये हे म्हटलं होतं किंवा 13(1) जो होता हा छायावादाचा सिद्धांत होता. आय जस्ट टोल्ड यू. 13(2) मध्ये हे म्हटलं होतं की स्टेट शॅल नॉट टेक अवे ऑर अब्रिजेस द राइट्स ऑफ सिटीजन, ओके, इन एनी केस or any law made in contravention of this clause shall to the extent of contravention be void. याचा काय अर्थ होता? याचा अर्थ हा होता की एक तर पहिले हे म्हटलंय की राज्य अशा प्रकारचा कुठलाही अधिनियम निर्माण करणार नाही
ज्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होईल. आणि जर असा अधिनियम निर्माण झाला तर त्या अधिनियमाचा तेवढा हिस्सा किंवा तेवढा भाग नल अँड वॉइड मानला जाईल जो मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत आहे. आर्टिकल 13. ठीक आहे. आणि मग याचा जो आर्टिकल 13(2) मध्ये जो सी पार्ट होता, हा ए होता, यानंतर हा बी होता. या बी मध्ये यांनी म्हटलं होतं की बघा, यामध्ये हे लक्षात घ्या, बी नव्हता याला, यामध्ये हे म्हटलं होतं की मूलभूत अधिकारांना पूर्णतः रक्षण, पूर्ण सुरक्षा इथे दिली होती. आणि मग आर्टिकल 13(3) मध्ये म्हटलं होतं, आर्टिकल 13(3) चा ए जो होता याने म्हटलं होतं की लॉ इन्क्लूड्स, आता लॉ काय काय इन्क्लूड करतोय? बायलॉज, ऑर्डर्स, कस्टम, ट्रेडिशन, ऑर्डिनन्स और एनी डिक्लेरेशन मेड बाय स्टेट. याचा अर्थ असा की इथे जे तुम्ही म्हटलं की असा अधिनियम जो याचं उल्लंघन करत असेल किंवा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत असेल, त्यात कोण कोण येईल? अध्यादेश येईल, कोणत्याही प्रकारचा नवीन अधिनियम येईल किंवा कोणत्याही प्रकारचा अधिनियम येईल, नवीन नाही अधिनियम येईल. ठीक आहे. याच्याच बरोबर यांनी म्हटलं होतं की अशी परंपरा किंवा अशी संस्कृती जी ऑलरेडी चालू आहे देशात आणि ज्याला सर्वोच्च न्यायालय देखील मान्यता देत आहे, अशा प्रकारचा आदेश इथे या विधी या शब्दाच्या व्याख्येखाली येईल किंवा व्याख्ये अंतर्गत येईल. ठीक आहे. याचा तिसरा बी 13(b) जो होता, 13(3)(b) हा म्हणत होता की एनी लॉ विच इज इन फोर्स, म्हणजे हे की असा कायदा जो ऑलरेडी अस्तित्वात आहे याचा समावेश इकडे असेल. ठीक आहे. आता या कायद्याच्या किंवा या अनुच्छेदाच्या आधारावर हा सुद्धा मूलभूत हक्क आहे. आणि या आधारावर वकील जे होते यांनी शंकरी प्रसाद वर्सेस भारत संघ या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ही अपील केली की या तरतुदीनुसार जी 9वी अनुसूची आहे, 9वं परिशिष्ट आहे, हे स्वतःमध्ये इल्लीगल, नल अँड वॉइड होत आहे, नल अँड वॉइड होत आहे. ठीक आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने सरकारला बोलवलं की तुमचं काय म्हणणं आहे. सरकारने म्हटलं की पहिली गोष्ट ही की 9वी अनुसूची किंवा 9वं परिशिष्ट जे आहे हे संविधान संशोधन करून जोडलं गेलेलं आहे आणि संविधान संशोधन करून जोडल्या गेलेल्या कायद्याचा उल्लेख आर्टिकल 30 मध्ये नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या नव्याने जोडला गेलेला जो संविधान संशोधन करून जोडला जाईल त्याचा उल्लेख 13 मध्ये नाही. आणि त्यामुळे हा जो कायदा आम्ही तयार केला आहे किंवा ही जी परिशिष्ट आम्ही तयार केला आहे ते आर्टिकल 13च्या डेफिनेशन मध्ये येत नाही. ही सरकारची दलील होती. ओके. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की सरकारचं म्हणणं बरोबर आहे. आर्टिकल 368 च्या तरतुदीप्रमाणे जे 9वं परिशिष्ट तयार केलेलं आहे हे एक संविधान संशोधन अधिनियम आहे आणि संविधान संशोधन अधिनियम असल्यामुळे 13च्या व्याख्ये पलीकडे. आलं लक्षात. याचा अर्थ असा की हे दोन वेगळे वेगळे कायदे आहेत जे 13च्या व्याख्ये पलीकडे आहेत. त्यामुळे यावर आधारित आम्ही निर्णय देऊ शकत नाही. या अनुसूचीला व्हॅलिड घोषित करण्यात आलं. मुद्दा गेला. म्हणजे शंकरी प्रसाद केस इथे संपली आणि ही परिस्थिती पुढे अशाच प्रकारे कंटिन्यू राहील. आलं लक्षात. आता याच्यानंतर काय झालं की ही परिस्थिती पुढे 1964 पर्यंत, 1964 पर्यंत तशीच्या तशी चालत राहील. 1964 मध्ये तुम्हाला आठवत असेल 1962 चीनचं युद्ध, 64 मध्ये नेहरूंचा मृत्यू अगोदर त्यांनी 17वे संविधान संशोधन किंवा संविधान घटना दुरुस्ती आणली होती. ही घटना दुरुस्ती जी होती ही सुद्धा जमीन सुधार कायद्यांच्या अंतर्गत होती. म्हणजे जमीन सुधार कायदे जे आणले होते, भूमी सुधार कायदे जे आणले होते याच्याशीच संबंधित हे सुद्धा अनुसूची किंवा हे सुद्धा
घटना दुरुस्ती होते. या घटना दुरुस्ती अनुसार काय केलं की पंजाब, राजस्थान व इतर या राज्यांच्या जे भूमी सुधार कायदे होते याला 9व्या परिशिष्टामध्ये सामील करण्यात आलं. ठीक आहे. आणि यानंतर नेहरू गेले. आता काय झालं की पंजाबला सामील केल्यामुळे जे पंजाबचे जमीनदार होते ते आता इथे प्रॉब्लेम मध्ये आले. ऑल्दो तिथे भूमी सुधार कायदा अगोदर होता. ठीक आहे. पण भूमी सुधार कायदा असल्यावर सुद्धा खूप जास्त योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट होत नव्हता, म्हणून याला बेसिकली 9व्या परिशिष्टामध्ये सामील केलेलं आपल्याला आढळतं. याच्यानंतर 1967 मध्ये एक केस आली. या 1967 मध्ये जी केस आली ती होती गोलकनाथ मामला किंवा गोलकनाथ विवाद. हा होता गोलकनाथ विवाद. गोलकनाथ वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे. आता या गोलकनाथ विवादामध्ये काय झालं बघा. गोलकनाथ विवादामध्ये हे लक्षात घ्या की पार्टी होती गोलकनाथ. गोलकनाथ 2 भाऊ होते, बंधू होते, पंजाबचे जमीनदार होते आणि यांच्याकडे 500 एकर जमीन होती. ठीक आहे. नवीन जो भूमी सुधार कायदा आला होता त्यांनी गोलकनाथ केसमध्ये 2 भाऊ होते, यांच्याकडे 500 एकर जमीन होती. ठीक आहे. पंजाबमध्ये जो नवीन भूमी सुधार कायदा आला होता या भूमी सुधार कायद्याच्या अंतर्गत एक व्यक्ती 30 एकर पेक्षा जास्त संपत्ती अधिग्रहण करू शकत नाही किंवा संपत्तीचा अधिकार त्याच्याकडे नसावा, अशा प्रकारचा कायदा इथे आला होता. आणि मग याला 9व्या परिशिष्टात टाकल्यामुळे पुन्हा यावर न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही अशा प्रकारची तरतूद इथे केली गेली. म्हणून गोलकनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही केस होती 1967 ची. याच्या अगोदर 1965 मध्ये सुद्धा एक केस आली होती. ही होती सज्जन सिंग मामला. आता सज्जन सिंग विवाद खूप जास्त महत्वाचा नाहीये, कारण शंकरी प्रसाद विवाद जो होता याचाच निर्णय पुढे सर्वोच्च न्यायालयाने समोर तसाच चालू ठेवला होता, त्यामुळे आपण इथे डिस्कस केला नाही. ठीक आहे. गोलकनाथ मुद्दा जेव्हा आला तेव्हा बघा राजनीतिक परिस्थिती बदललेल्या आहेत. पुन्हा आठवा मुघल आणि मराठी. ठीक आहे. इथे राजनीतिक परिस्थिती पुन्हा बदलली होती. सर्वोच्च न्यायालय मजबूत होत होतं, सरकार कमजोर पडत होते. आलं लक्षात. या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने या घटनेचा जो निर्णय दिला, या घटनेचा निर्णय देण्यासाठी 11 जजेसची बेंच आली होती. 11 जजेसच्या बेंचची निर्मिती झाली होती. याचे जे मुख्य न्यायाधीश होते ते होते के सुब्बाराव. के सुब्बाराव प्रचंड चर्चित व्यक्ती झाले या केस नंतर. ओके. 11 जजेसच्या बेंचने हा निर्णय दिला की आर्टिकल 368 च्या तरतुदीनुसार किंवा या प्रक्रियेनुसार जी घटना दुरुस्ती केल्यामुळे नवीन कायदा निर्माण झाला किंवा होईल तो सुद्धा आर्टिकल 13 च्या व्याख्येचा भाग आहे. किंवा या आर्टिकल 13 मध्ये जी व्याख्या दिलेली आहे कायदा, यानुसार आर्टिकल 368 इज इन द स्पॅन ऑफ आर्टिकल 13 हे सांगितलं. आलं लक्षात. याचा अर्थ 368 रादर 13 आर्टिकल 13 जे आहे हे 368 ला कव्हर करत आहे हे सांगितलं. याचा अर्थ असा की 9वी परिशिष्ट जे आहे त्याच्या अनुसार तुम्ही कोणत्याही जमीनदाराची भूमी हिरावून घेऊ शकत नाही, हा कायदा इकडे आला किंवा हा निर्णय इथे सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण आता पेच हा होता किंवा एक विवाद पुन्हा उत्पन्न झाला असता की जर असं आहे तर मग पहिल्या ज्या जमिनी घेतल्या त्यांचं काय. आणि त्यामुळे या गोलकनाथ मामल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगताना हे सांगितलं, निर्णय देताना हे सांगितलं की असं असलं तरी जे या केसच्या अगोदर ज्या जमिनी हिरावल्या गेलेल्या आहेत त्या परत द्यायची गरज नाही किंवा ती परिस्थिती तशीच ठेवून आता पुढे भविष्यात अशा प्रकारच्या संपत्तीचा अशा प्रकारच्या संपत्ती सरकारने हिरावून घेऊ नये हा जो निर्णय आहे हा सर्वोच्च न्यायालयाने इथे दिला. ठीक आहे. हा होता गोलकनाथ वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस. सो अशा प्रकारे आपण बघितलं की ही होती गोलकनाथ केस. ठीक आहे. 1964
नंतर किंवा 1967ची गोलकनाथ केस होती आणि यावेळेला इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या होत्या किंवा 1967 येताना इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून आल्या होत्या. इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री झाल्या तेव्हा या खूप जास्त एम्बिशियस प्रधानमंत्री होत्या. ओके, यांना खूप पॉप्युलर व्हायची इच्छा होती आणि त्याच्याचबरोबर त्यांना सगळं कंट्रोल करायची इच्छा होती, इन्क्लुडिंग सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्यांना कंट्रोल करायची इच्छा होती. ठीक आहे, यांनी आल्यानंतर काय केलं की समाजवाद निर्माण करण्यासाठी, समाजवादी शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी किंवा समाजात आर्थिक विषमता कमी करण्यासाठी काही पावलं उचलायला सुरू केली आणि त्या पावलांमध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल होतं प्रिव्ही पर्सेस. प्रिव्ही पर्सेस काय होतं याला लक्षात घ्या, याला प्रिव्ही पर्सेस म्हणतात. प्रिव्ही पर्सेस काय होतं की जे भारताच्या इतिहासात किंवा इतिहासकालीन जे राजे रजवाडे होते हा ना, यांचे वंशज अजूनही जिवंत होते किंवा अजूनही आहेत रादर, यावेळेला यांचे खूप पॅलेसेस होते, खूप मोठ्या मोठ्या संपत्ती होत्या, राजा महाराजा अशी पदवी हे लावत होते. ठीक आहे, इंदिरा गांधी यांनी आल्यानंतर हे म्हटलं की हे जे प्रिव्ही पर्सेस आहेत आणि याच्याच बरोबर हे की यांना कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या संचित निधीमधून पेन्शन द्यावं लागत होतं, अॅन्युअल पेन्शन यांना मिळत होतं. इंदिरा गांधींनी आल्यावर अशा प्रकारचं पेन्शन यांचं बंद केलं, पहिलं प्रिव्ही पर्सेस कॅन्सल्ड. आणि त्याच्यानंतर यांच्या ज्या जमिनी आहेत याला सुद्धा जप्त करण्याचा कायदा यांनी आणला किंवा याच्यासाठी पावलं उचलणं यांनी सुरू केलं. ऑब्व्हियस आहे की सगळे राजा मिळून इंदिरा गांधींच्या विरोधात झाले. याच्यानंतर दुसरं यांनी जे पाऊल उचललं होतं ते होतं नॅशनलायझेशन ऑफ बँक. नॅशनलायझेशन ऑफ बँक ऑल्दो त्यांनी 1969 मध्ये केलं, पण पावलं उचलायला सुरुवात केली होती. याच्याच बरोबर यांनी नारा दिला होता गरिबी हटाओ, गरिबी हटाओ. आणि काही भूमी सुधार कायदे त्यांनी आणले होते. या भूमी सुधार कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणलं होतं सीमांत कायदा म्हणजे लँड सिलिंग ऍक्ट, की एका व्यक्तीकडे जास्तीत जास्त किती भूमी असायला पाहिजे. ठीक आहे, यानंतर भारताची राजनैतिक परिस्थिती बदलायला लागली. 1969 पर्यंत परिस्थिती अजून खराब झाली. जे मंत्रिमंडळ होतं ते इंदिरा गांधींकडून काही खूप जास्त विशेष समाधानी नव्हतं आणि मंत्रिमंडळामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात से षडयंत्र म्हणा किंवा कार्य म्हणा गतिविधी व्हायला सुरू झाल्या आणि त्यामुळे काय झालं की परिस्थिती अजून बिकट झाली, राजनैतिक परिस्थिती आपली अजून बिकट झाली होती. 69 येता येता यांनी नॅशनलायझेशन ऑफ बँक आणलं आणि नॅशनलायझेशन ऑफ बँक्स जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा बँकांनी इंदिरा गांधींना किंवा सरकारला कॉपरेट करण्यासाठी पहिले नकार दिला होता. इथूनच आली होती सी कूपर केस, आर कूपर केस. आर कूपर केस याच्याशी संबंधित होती. ठीक आहे, आणि मग परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे हे बघून आता यामध्ये काय झालं बघा की यामध्ये गोलकनाथ मामला आला होता. यामध्ये तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की आर्टिकल 13च्या स्मॅनमध्ये 368 आहे म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन आहे आणि सरकार संपत्ती हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून इंदिरा गांधींनी सगळ्यात पहिले जे केलं ते हे केलं की 24वी घटना दुरुस्ती आणली आणि 24व्या घटना दुरुस्तीमध्ये आर्टिकल 13 मध्ये चौथा एक क्लॉज जोडला आणि हा क्लॉज काय होता, क्लॉज हा होता की घटना दुरुस्ती केल्यामुळे निर्माण झालेल्या जो कायदा असेल किंवा घटना दुरुस्ती जी आहे ही आर्टिकल 13च्या व्याख्येत येणार नाही. नथिंग शॅल बी अप्लाइड बाय द डेफिनेशन ऑफ आर्टिकल 13 हे यांनी इथे म्हटलं होतं. ठीक आहे, याच्याबरोबर त्यांनी दुसरं काय केलं 25वी घटना दुरुस्ती आणि 25वी घटना दुरुस्ती करून जे नॅशनलायझेशन ऑफ बँक्स होतं यामध्ये बँका जे कंपेन्सेशन मागत होत्या ते हटवण्यासाठी बँक कंपेन्सेशनच्या जागेवर यांनी कंपेन्सेशन हा शब्द हटवून अमाऊंट हा शब्द इन्सर्ट केला आणि यामुळे नॅशनलायझेशन ऑफ बँक्स हे गेलं. बघा 24व्या घटना दुरुस्तीनंतर गोलकनाथचा मामला जो होता हा इथे संपला की 13 आणि 368 वेगळं वेगळं आहे हे इंदिरा गांधींनी डिक्लेअर केलं, विधायिकेने डिक्लेअर केलं. त्याच्याच बरोबर 25व्या घटना दुरुस्तीनुसार कॉम्पेन्सेशनच्या जागेवर मोबदल्याच्या जागेवर रक्कम हा शब्द इन्सर्ट केला. नॅशनलायझेशन ऑफ बँक्सचा मुद्दा इथे संपला.
आणि त्याच्यानंतर आणली 26वी घटना दुरुस्ती. या 26व्या घटना दुरुस्तीनंतर यांनी दोन महत्वाचे चेंजेस केले. एक 291 अनुच्छेद 291 आणि अनुच्छेद 362. अनुच्छेद 291 आणि अनुच्छेद 362 या दोन अनुच्छेदांना भारतीय राज्यघटनेतून काढून टाकलं. आलं लक्षात? प्रकारे यांनी काय केलं की आर्टिकल 291 आणि आर्टिकल 362 मध्ये रूलर हे जे डेफिनेशन होतं, या रूलरचं डेफिनेशनच काढून टाकलं किंवा या दोन आर्टिकल्सना रिपील्ड केलं. आलं लक्षात? यामध्ये काय झालं की 26व्या घटना दुरुस्तीमुळे प्रिव्ही पर्सेसचा जो मामला होता हा सुद्धा संपला. आणि अशा प्रकारे ज्या तीन महत्वाच्या घटना होत्या ज्यामुळे इंदिरा गांधींना आपला दबदबा निर्माण करायचा होता तो इकडे झाला. पण यामुळे काय झालं की कंटिन्यू घटना दुरुस्तीवर घटना दुरुस्ती होत होती आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जो होता हे दबावात येत होतं की विधायिकेकडे इतक्या जास्त घटना दुरुस्ती करून संविधानमध्ये किंवा घटनेमध्ये चेंजेस करण्याचा अधिकार आहे की नाही. इथे गव्हर्नमेंट वर्सेस सुप्रीम कोर्ट अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या की याच वेळेला इंदिरा गांधींनी 29वी घटना दुरुस्ती केली. 29th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. 29वी घटना दुरुस्ती केली 1972 रोजी. आणि या 29व्या घटना दुरुस्तीनुसार यांनी भूमी सुधार कायदे जे केरळ राज्यासाठी लागू केले होते त्याला देखील 9व्या परिशिष्टामध्ये सामील केलं. आता 9व्या परिशिष्टामध्ये केरळ राज्याचे भूमी सुधार कायदे सामील झाल्यामुळे काय झालं की तिकडचे जे जमीनदार होते, तिकडचे जे संपत्तीचे मालक होते ते बेसिकली आता सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नव्हते. आलं लक्षात? इथपर्यंत येता येता सुप्रीम कोर्ट वर्सेस पार्लमेंट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि पूर्ण जग भारताला पाहत होतं की हे कशा प्रकारचा विवाद इथे सुरू आहे. आलं लक्षात? आणि हे करताना मग काय झालं की आता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा एक मधला मार्ग, मध्यम मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सुद्धा वाट पाहत होतं की एखादी केस अशी यावी ज्यामुळे आपण काहीतरी चेंज करू शकू. आणि मग इथून एक केस आली केरळच्या एका स्थळाचे जे मठाधीश होते त्यांचं नाव होतं केशवानंद भारती. केशवानंद भारती हे साधारण व्यक्ती नव्हते, हे स्वामी केरळ राज्याच्या एका जागेचे एक गाव होतं किंवा एक जागा होती, एक प्लेस होती जिथे एक मठ होता आणि त्या मठाचे जे मठाधीश होते ते होते स्वामी केशवानंद भारती. हे खूप अतिशय महत्वाच्या पदावर आसीन होते. हे केरळच्या शंकराचार्यांच्या पदावर आसीन व्यक्ती होते केशवानंद भारती. यांना स्वामी केशवानंद भारती असं आपण म्हणूया. केशवानंद भारती मठाधीश होते. ऑब्व्हियसली यांचा मठ होता, यांच्याकडे संपत्ती होती आणि या मठाची जागा किंवा मठाची जी संपत्ती आहे ही मॅनेज करण्याचा अधिकार यांच्याकडे होता. पण या 29व्या घटना दुरुस्तीमुळे काय झालं की हे संपत्तीच्या अधिकाराचे संपत्तीच्या मॅनेजमेंटचे जे अधिकार होते हे त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आणि मग केशवानंद भारती गेले कोर्टात. ठीक आहे. या निर्णयाचा ही केस जी होती ही सगळ्यात अगोदर केरळ राज्य वर्सेस केशवानंद भारती हे होतं. पण त्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयात ही केस आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल 1973 रोजी हा निर्णय दिला आणि मग या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 13 जजेसची बेंच बसली होती. 13 जजेस. आता एक लक्षात ठेवा, गोलकनाथ केस मध्ये 11 जजेस होते, यामध्ये 13 जजेस होते. हा आपला एक तरतूद आहे, ही आपली एक संविधानिक तरतूद आहे की जर सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचाच निर्णय बदलायचा असेल तर आधीच्या निर्णयापेक्षा आधी जो निर्णय दिला होता त्यावेळेला जी बेंच होती त्यापेक्षा मोठी बेंच दुसऱ्या निर्णयात बसायला पाहिजे किंवा दुसऱ्या विवादात बसायला पाहिजे. 11 आणि 13 आलं लक्षात? म्हणून इथे 13 जजेसची बेंच होती. सो अशा प्रकारे केशवानंद भारती केस जेव्हा समोर आली आणि याचा निर्णय जेव्हा द्यायचा होता तेव्हा 13 जजेसच्या बेंच मधून जो निर्णय आला होता हा 7-6 आला होता. 7-6. यामध्ये केशवानंद भारती केसमध्ये
आर्टिकल 24, आर्टिकल 25, आर्टिकल 26 आणि आर्टिकल 29 या सगळ्यांना कोर्टात चॅलेंज केलं गेलं होतं. रादर हे जे घटना दुरुस्ती होत्या या घटना दुरुस्तींना कोर्टात चॅलेंज केलं गेलं होतं आणि ग्राउंड सेम होतं. आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 हे ग्राउंड होतं की 13च्या कायद्यानुसार किंवा 13च्या व्याख्येनुसार 368 मध्ये झालेला जो अधिनियम आहे हा न्यायिक पुनर्विलोकनाच्या खाली यायला पाहिजे आणि याच्याच बरोबर काय असायला पाहिजे, याच्याच बरोबर हे असायला पाहिजे की अशा प्रकारचा कायदा मूलभूत हक्कांची जे हिरावणी आहे किंवा अशा प्रकारे मूलभूत हक्कांचं उल्लंघन यांनी करायला नको, अशा प्रकारचा हा विवाद होता. ठीक आहे. पुन्हा जेव्हा निर्णय आला तेव्हा सुप्रीम कोर्टाने 24वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती, 26वी घटना दुरुस्ती या सगळ्या घटना दुरुस्तींना मान्य ठरवलं. यांनी सगळ्या प्रकारच्या घटना दुरुस्तींना मान्य ठरवलं किंवा अधिग्राह्य केलं की हे न्यायिक आहे. ठीक आहे. आणि याच्याच बरोबर निर्णय देताना हे म्हटलं बघा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला होता तो हा आला होता की आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 हे वेगळे वेगळे आर्टिकल्स आहेत आणि 368च्या प्रक्रियेनुसार जी घटना दुरुस्ती केली जाईल ती आर्टिकल 13च्या व्याख्येत बसणार नाही, म्हणजे हे दोन वेगळे वेगळे आर्टिकल आहेत. हा पहिला निर्णय. ओके. यानंतर यांनी म्हटलं, पहिलं तर हे म्हटलं की 13 आणि 368 वेगवेगळे एकमेकांना हे संघर्ष करणार नाहीत, विवाद उत्पन्न करणार नाहीत. दुसरं, भारतीय संसदेला हा सर्वोच्च अधिकार आहे की त्यांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करावेत. घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा सर्वोच्च अधिकार भारतीय संसदेकडे आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने मांडलं. पण असं म्हणताना त्यांनी हे म्हटलं की तरीही संसदेने हे लक्षात ठेवावं की घटना दुरुस्ती करणे इज नॉट इक्वल टू घटना निर्मिती करणे. आलं लक्षात? घटना दुरुस्ती करणे आणि घटना लिहिणे या दोन वेगळ्या वेगळ्या घटना आहेत किंवा या वेगळे वेगळे कार्य आहेत. त्यामुळे घटना दुरुस्ती करताना काही मूलभूत संरचनेचे घटक याला लक्षात ठेवायचं. आता सरकारने विचारलं काय आहेत मूलभूत संरचनेचे घटक? सरकारने विचारले की काय असतील मूलभूत संरचनेचे घटक. हे सांगताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की एकाच केसमध्ये हे सांगता येणार नाही, पण वेळोवेळी सर्वोच्च न्यायालय जे निर्णय देईल त्यामध्ये मूलभूत संरचनेच्या घटकांचं वर्णन करण्यात येईल. आणि अशा प्रकारे मग मूलभूत संरचनेचे घटक कुठले कुठले आहेत आता हे पहा. यांनी म्हटलं की पहिला घटक हे आहे की राज्यघटनेचे श्रेष्ठत्व. याचा अर्थ असा की कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम अँड no authority that has been created under constitution is supreme than constitution. याचा अर्थ असा की राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे आणि कोणतीही अशी ऑथॉरिटी जी घटनेने क्रिएट केलेली आहे ती घटनेपेक्षा सुपिरियर असू शकणार नाही. पहिलं. ठीक आहे. दुसरं, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे हे देखील एक महत्वाचा घटक असेल असं यांनी सांगितलं. याच्यानंतर धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षतामध्ये यांनी म्हटलं की जे सेक्युलरिझम हे जे डॉक्ट्रिन आहे की सर्व धर्माचे लोक भारतात राहतात आणि त्याच्याच बरोबर शासन व्यवस्थेचा स्वतःचा कुठलाही धर्म असणार नाही. कोणत्याही शासन व्यवस्थेकडून किंवा शासन व्यवस्थेकडून कोणत्याही धर्माला राज्याश्रय मिळणार नाही. धर्म आणि राज्याचे सांस्कृतिक, राजनैतिक, सामाजिक निर्णय हे वेगळे वेगळे असतील. धर्म वैयक्तिक मुद्दा असेल, याला पुन्हा एकदा सांगण्यात आलं. त्याच्यानंतर मग बघितलं तर देशाची एकात्मता आणि अखंडता. देशाची एकात्मता आणि अखंडता हे देखील मूलभूत संरचनेचा घटक आहे. इंटिग्रिटी अँड युनिटी ऑफ द नेशन. त्यानंतर म्हटलं गेलं की रिपब्लिक अँड डेमोक्रेटिक नेचर ऑफ द स्टेट म्हणजे गणराज्य आणि लोकशाही जे आपलं देशाचं स्वरूप आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर कायद्याचे राज्य, दॅट इज रूल ऑफ लॉ, व्यक्तीचे स्वातंत्र्य, इंडिव्हिज्युअल फ्रीडम, त्यानंतर न्यायासाठी प्रभावी उपाययोजना ज्या आहेत हे देखील घटनेचे मूलभूत संरचनेचे घटक आहेत. अशा प्रकारचे निर्णय याच्यात त्यांनी दिला. सो बेसिकली आज आपण जे डिस्कस केलं ते काय काय होतं याचा एकदा पुन्हा आढावा घ्या. शंकरी प्रसाद केस आली होती. शंकरी प्रसाद केसचा जो मुद्दा होता तो हा होता. शंकरी प्रसाद केसचा मागे जर गेलं तर नेहरूंनी भूमी सुधार कायदे आणले होते.
आणि भूमी सुधार कायदे याच्यासाठी आणले होते कारण समाज कल्याणकारी राज्य किंवा शासन व्यवस्था निर्माण करायची होती आणि भूमी सुधार कायद्यांमुळे काय होत होतं, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत होतं. याच्यावरून आली होती शंकरी प्रसाद केस. शंकरी प्रसाद केसमध्ये आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 यांचा विवाद उत्पन्न झाला होता. यामध्ये 13 आणि 368 वेगळे वेगळे आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. गोलकनाथ केस आली. गोलकनाथ केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की 13 च्या डेफिनेशन मध्ये 368 सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे शंकरी प्रसादचा जो मुद्दा होता, त्याचा जो निर्णय होता तो उलटावून लावला होता. आणि मग आली केशवानंद भारती केस. या केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे मानलं की पार्लमेंट जी कार्यपालिका आहे किंवा आपली संसद जी आहे, विधायिका जी आहे, ही भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करू शकते. आणि घटना दुरुस्ती करताना मूलभूत संरचनेचे काही घटक लक्षात ठेवून घटना दुरुस्ती करावी लागेल. या मूलभूत संरचनेचे घटक आपण आज बेसिकली इथे पाहिले. आय होप यू हॅव एन्जॉय द व्हिडिओ. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. त्याच्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत याला पोचवा, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे विद्यार्थी आहेत ज्यांना क्लासेस करायची इच्छा आहे पण पुण्यापर्यंत येऊ शकत नाहीयेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा ऑनेस्ट प्रयत्न करत आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे कनेक्टेड.